आज आपण बनवतोय झणझणीत आणि चटकदार, खाल्ल्यावर चव विसरणार नाही असं वांग्याचं भरीत। पण आज आपण वांगी गॅसवर न भाजता कोळशाच्या शेगडीवर भाजून त्यावरच भरीत बनवतोय। याची चव एकदमच भारी लागते। आपण इथे दोन प्रकारचे भरीत बनवूयात, एक कच्चा आणि एक फोडणी देऊन। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भरीत बनवायला इथे मी भरताचे 1 किलो वांगे घेतले आहे, हिरव्या कांद्याची पात घेतली आहे आणि इथे गावरान टमाटर घेतले, 9-10 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाचे गड्डे। वांगे, टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहे, त्यासाठी सगळ्यात पहिले आपण वांग्याला काप द्यायचे। एका वांग्याला 3 किंवा 4 काप द्यायचे आणि तेल लावून घ्यायचं, त्यामुळे आपले वांगे व्यवस्थित भाजले जातात आणि साल पण पटकन निघतात। आज आपण शेगडीवरती भरीत बनवतोय। इथे कोळसे छान पेटलेले आहे बघा। आता आपण जे काप दिलंय आणि तेल लावून घेतलं ते वांगे यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे ठेवून घेतले। कोळसे व्यवस्थित पेटल्यामुळे ना लवकर शेकल्या जातात। एक साइड झाली आहे, आता दुसऱ्या साइडनी पण परतून भाजून घ्यायचे। अशा प्रकारे मी दोन्ही वांगे व्यवस्थित परतून भाजून घेते। याला थोडा वेळ लागतोय, पण कोळशावरती भाजलेल्या वांग्याचं भरीत एकदम भारी होतं चवीला गॅसवर पेक्षा। आणि हे बघा आता अशा प्रकारे 5 मिनिट झाले, आपलं वांगे शेकून झाले। हे एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं, म्हणजे आपल्या वांग्याचे सालं पटकन निघतात। आता मी इथे एक अशी जाळी ठेवून घेतली याच्यावरती। आता आपण याच्यावरती टमाटर आणि मिरची, लसूण पण भाजून घ्यायचे। सगळं भाजून घेतलं तर त्या भरताची चव एकदम भारी होते। तुम्ही एकदा जर असं नक्की करून बघितलं ना, ते असं थोडं काप देते, ते पण भाजून घेते, ती भारी होते की बस। परती वांगे भाजूनच हे बघा अशा प्रकारे आपले टमाटर, लसूण आणि मिरची पण भाजून झाले। आता इथे मी मिरची आहे ना, त्याचे छोटे तुकडे करून घेते। आपल्याला याला ठेचून घ्यायचं आहे आणि लसूण पण साफ करून लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची। लवकर साफ केले जाते हे बघा, शिजलं असल्यामुळे सालं अगदी पटापट निघतात। आणि टोमॅटो पण अशा प्रकारे सगळं साफ करून घ्यायचं, सालं अलगद अशी वरती निघतात। आपण जे मिरची भाजून घेतली त्याचे मी असे थोडे तुकडे करून घेतले आणि लसूण सोलून घेतला। आता आपल्याला त्याला छानपैकी असं खलबत्त्यात ठेचून घ्यायचं। असं ठेचून घेतल्याने अजून भरताची चव एकदम वाढते। आपण एकदम पारंपरिक पद्धतीने भरीत बनवतोय। हे बघा वांगे आपण झाकून ठेवले होते ना, त्यामुळे त्याला असं पाणी सुटतं आणि असे साल पटापट निघल्या जातात, एकदम लवकर साफ होतं। कोणी थंड पाण्यात टाकतात, पण ते पाण्यात टाकल्याने त्याला असं पांचट चव येते। त्यापेक्षा असं झाकून ठेवायचं, तर ते थंड पण होतात आणि पटापट आपले वांगे सोलले जातात। हे बघा अलगद असे साल निघून येतात। हे बघा अशा प्रकारे मी वांगे साल काढून घेतले, झाकून ठेवले ना तर लवकर पटापट साल निघतात। आणि हे वरचे असं दांडी काढून घ्यायची आणि सोलून झाल्यावरती एकदा हे आपल्याला असं ओपन करून बघावं लागेल। आतमध्ये कधी कधी वरून दिसत नाही, पण कीड असतं। हे बघा आपले वांगे स्वच्छ आहे, एकदम चांगले आहेत, बिलकुल कीड नाही आहे। अशा प्रकारे तिन्ही वांगे हे बघा बघायचे, व्यवस्थित बघून घ्यायचे, कारण की कीड असण्याची शक्यता असते। आणि याला असं कापून घ्यायचं किंवा ठेचून घ्यायचं, थोडं गरम असतानाच असं कापून घेतलं ना तर ते व्यवस्थित बारीक होतं। आता आपण यातलं 2 वांग्याचं भरीत करणार आहे आणि एक वांगा आहे त्याचं कच्चं भरीत पण दाखवणार आहे। तर एक वांग्याचं मी एक साईडला ठेवते आणि ह्या 2 वांग्याचं आपण फोडणी देऊन भरीत करणार आहोत। आता बघा आपली सगळी पूर्वतयारी झाली। इथे वांग पण शिजून सोलून साफ करून झालंय व्यवस्थित, टमाटर पण सोलून त्याचे छान असे कापून घेतलंय आणि लसूण मिरची पण ठेचून घेतली, कांद्याची पात पण कापून घेतली अशा प्रकारे बारीक बारीक, आणि कोथिंबीर पण। हे बघा इथे मी एक असं जाड तळाचं पातेलं घेतलंय। जर आपण लोखंडी कढई घेतली ना तर थोडं काळपट बनतं आपलं, म्हणून मी असं एक जाड पातेलं घेतलं। कोळशावरती थोडं जाडच लागतं। आता आपण यात तेल घालून घेणार
मी इथे शेंगदाण्याचं दोन मोठे चमचे तेल घेतलंय। भरताला थोडं तेल जास्ती लागतं। हे बघा आपलं तेल गरम झालंय। मोहरी घालते अर्धा चमच, जिरं घालते आणि हिंग घालते। आता बघा आपलं जिरं, हिंग, मोहरी व्यवस्थित तडतडली। कढीपत्ता, कांद्याची पात, यात जर तुम्हाला लसूणची पात मिळाली तर लसूणची पात पण छान लागते। हे बघा 1 मिनिट परतून झालाय। आता आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलाय ना ते पण घालते यात। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। हे बघा व्यवस्थित मी आता परतून घेतलंय। हे बघा तेल सुटायला लागलंय। आपली मिरची लसूण ऑलरेडी भाजून आहे ना, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आता आपले सुके मसाले घालून घेऊया। हळद घालते अर्धा चम्मच आणि तिखट घालते अर्धा चम्मच। मिरची आणि लसूण भरपूर घातलाय ना, त्यामुळे तिखट होतं। पण भरीत हे झणझणीतच तिखट छान लागतं चवीला। बाकी मी मसाले घालत नाही भरताला, कारण की वांग्याला त्याची चव असते। मसाल्याने ते व्यवस्थित लागत नाही। फक्त हळद आणि तिखट तेवढंच घालते। आता हे 1 मिनिट परतलंय। आपण आपले टमाटर घालूया। आणि याच्यासोबतच मी इथे मटारचे दाणे घेतले। मटारचे दाणे टाकल्याने भरीत खूप छान लागतं। आता मटारचा सीझन पण आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून याला टमाटर सगळ्याला एक वाफ काढून घ्यायची। हे बघा 2 मिनिट झालंय। बघा आपलं हे सगळं व्यवस्थित परतल्या गेलंय। टोमॅटो पण शिजले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। हे बघा तेल पण सुटलंय छान। आता आपण वांग टाकून घेऊया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। काही वांग्याचे जाडसर काप असतील तर ते पण, आणि छान एक दणदणीत वाफ काढून घ्यायची। वांग्याचं भरीत हे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं। तुमच्याकडे कसं बनवलं जातं ते मला नक्की कमेंट करून कळवा। आमच्याकडे तर अशाच प्रकारे बनवलं जातं। आता आपण यात मीठ घालणार। 2 चम्मच मीठ घालते, कारण आपण आतापर्यंत मीठ घातलंच नाहीये। सगळा मसाला व्यवस्थित परतला गेलाय। थोडी कोथिंबीर पण घालते। आता कोथिंबीर पण घालून घेते। आणि हे बघा इथे कोथिंबीर पण घालून घेतली। आता मंद आचेवरती, म्हणजे आपले कोळसे थोडे कमी झाले आज, त्यावरती आपण छान झाकण ठेवून हळूहळू शिजून घेऊया। 10 मिनिट लागतात आणि छान तेल पण रिलीज होतं आणि सगळे मसाले एकजीव होऊन जातात भरीत मध्ये। तर झाकून ठेवून देऊया। हे बघा 5 मिनिट झालेत। आपलं बघा किती छान वाफ आली आहे आणि तेल पण सुटलंय। आपलं भरीत आता तयार आहे। हे बघा आपण त्या वांग्यातलंच ठेवलेलं वांग घेतलंय मी इथे। आता आपण कच्चं भरीत करतोय। लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि टोमॅटो, इथे कांद्याची पात, थोडा व्हाईट पण ठेवलाय पांढरा आणि हे हिरवा, आणि कोथिंबीर थोडी। आता यात मीठ घालायचं चवीनुसार। थोडं लाल तिखट घालते आणि मस्तपैकी कच्चं शेंगदाण्याचं तेल घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं छान कच्चं भरीत पण तयार आहे। आपले दोन्ही भरीत तयार आहे आता खायला। हे माझं वांग्याचं भरीत असे आपले 2 प्रकारचे वांग्याचे भरीत झाले आणि भाकरी। हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। असेच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।